रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन सेवा, त्रिदिनी चिंतन सेवा, 3 भागामध्ये आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु महिमा चिंतन करणार आहोत. त्यात मागच्या भागामध्ये आपण चिंतन केलं आणि आपल्याला माहिती आहे कुठल्या ओवीवर आपण चिंतन केलं. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 10व्या अध्यायातील 5व्या क्रमांकाच्या ओवीवर आपण चिंतन करतो आहोत. ओवी आपल्याला माहिती आहे, पुन्हा आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाकडे वळतो. ओवी अशी आहे, नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. गोड रसाळ मधुर अशी ओवी आहे. माऊली ज्ञानोबाराय आपल्या गुरूंचं वर्णन करताना या ओवीतून आपल्या समोर गुरूंचा महिमा वर्णन करतात. मी सांगितलं मधुर ओवी आहे महाराज. नुसतं ओवी जरी म्हटली तरी त्या ठिकाणी एक वेगळा आनंद निर्माण होतो. नमो सुभाव भजन भाजना. मागच्या भागामध्ये चिंतन करताना आपण या पदाचं वर्णन केलं, नमो सुभाव भजन भाजना. आता हा नमो शब्द प्रत्येक पदाला लावला तरी चालेल. जसं नमो सुभाव भजन भाजना, नमो भवे बकुंभ भंजना, नमो विश्वोद्भव भुवना, नमो श्री गुरुराया. प्रत्येक पदाला नमो जरी लावलं तरी चालेल, कारण माऊली ज्ञानोबाराया ओवीमधून निवृत्तीनाथांना म्हणजे आपल्या श्री गुरुरायांना नमन करतात. श्री गुरुराय आपण कशात? सुभाव भजन भाजना. आपण थोडा विचार केला सुभाव भजन भाजनाचा मागच्या भागामध्ये. शुद्ध मतीनं, शुद्ध अंतःकरणानं, शुद्ध भावानं जे भजन करतात, जे सेवा करतात, नवे नवे ज्यांची सेवा करावी, ज्यांचं भजन करावं अशी, त्यांच्या सेवेत ज्यांची सेवा करावी असे पात्र असलेले, ज्यांचं भजन करावं अशाच पात्र असलेले असे माझे गुरुराय आहेत निवृत्तीनाथ. आपण कशात? नमो सुभाव भजन भाजना. खरं सांगू तुम्हाला, जे माऊली ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरूचं वर्णन करताना हा शब्द प्रयोग करतात, ही विशेषणं लावतात, तेच माऊली ज्ञानोबारायांना लागू होतात, ते तुकोबारायांना लागू होतात, ते नाथ महाराजांना लागू होतात, ते आमच्या निळोबारायांना लागू होतात, ते आमच्या सर्व संतांना लागू होतात. कारण संत हे त्या पात्रतेचे आहेत, आमचे गुरु त्या पात्रतेचे आहेत, म्हणून तर त्यांची सेवा करतात ना हो इतर संत. माऊली ज्ञानोबारायांच्या बाबतीत विचार करताना आपल्याला आरती माहिती आहे की नाही? सेविती साधू संत म्हणू वेदिला माझा आरती ज्ञान राजा. सेविती साधू संत याला म्हणायचं सुभाव भजन. संतांचं भजन करावं. आता पुन्हा पुन्हा आपल्याला सांगायची आवश्यकता आहे सरला भागने. आपल्याला माहिती आहे वारी विशेष भाग आपण ऐकला असेल किंवा वारीमध्ये आपण गेला असाल. वारीमध्ये भजन कोणाचं होते? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, किंवा भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, किंवा मुक्ताबाईचं भजन आदि शक्ती मुक्ताबाई, ब्रह्मचित कला मुक्ताबाई, नाही का? अर्थात संतांचं भजन करतो आपण म्हणजे संत भजन करून घेण्याच्या पात्रतेचे आहेत, भजनाच्या पात्रतेचे आहे, सेवेच्या पात्रतेचे आहे. माऊली ज्ञानोबाराय ओवीमधून आपल्या श्रीगुरूचा महिमा सांगताना, श्रीगुरूचं वर्णन करताना म्हणतात नमो सुभाव भजन भाजना. आता असं आहे महाराज, जे सुभाव म्हणजे जे चांगल्या भावनेनं, जे शुद्ध भावनेनं देवाचं भजन करतात, संतांचं भजन करतात,
असे लोक माझ्या गुरुचं भजन करण्याच्या पात्रतेचे आहेत, असं माऊली ज्ञानोबरांना म्हणायचं आहे. एक सांगू का तुम्हाला, गुरु तेच आहेत महाराज, जे ज्यांची सेवा करून घेऊन आपण कृतकृत्य व्हावं, अशी त्यांची पात्रता असते. कोणालाही गुरु म्हणून चालत नाही हो, कोणालाही गुरु म्हणून चालत नाही. आजकाल तर गुरुचं पेव फुटलं महाराज, काय सांगायचं. आणि त्या गुरुचा महिमा वर्णन करणारे त्यांचे शिष्य एवढे झालेत का गुरुपेक्षा त्यांच्या गुरुचं वर्णन करणारे जे शिष्य आहे ना, त्यांना आपल्या गुरुचा महिमाच माहिती नाही. कारण त्या गुरुचा महिमाच नाही, या शिष्यांनीच महिमा मोठा केला. बरेचदा बघा ना तुम्ही, ज्याचे शिष्य जास्त तो गुरु मोठा, असं झालं. पण गुरु कोणालाही म्हणून चालत नाही. काय माहितीये काय, आपल्याला माहिती आहे, आपण सर्व राजकीय वातावरण बघणारी लोक आहोत. जिंदाबाद कोणाचा केला जातो त्यापेक्षा जिंदाबाद म्हणणारे कोण आहेत यावरून तो जिंदाबाद ज्याचा केला जातो त्याचा महिमा आपल्या लक्षात येत असतो. आता तुम्ही आम्ही समजदार, आपल्याला माहिती आहे, निवडणुकीच्या काळामध्ये जिंदाबाद 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 म्हणून नारे लावले जातात. हजारो लोक असतात, गर्दी खूप असते. मग आपल्याला काय वाटते का बाबा याचा बरा प्रचार चालू आहे, मोठा माणूस दिसतो. कारण जिंदाबाद म्हणणारे भरपूर आहेत ना. पण जिंदाबाद म्हणणारे जे आहेत ना, ते 1000 रुपये देऊन आणलेले असतात. त्याला बाजूला घेऊन म्हटलं, अरे कोणाच्या नावाचा जिंदाबाद करत होते आणि का जिंदाबाद करत होते? मला 1000 रुपये मिळाले म्हणून करत होतो. आपल्या लक्षात आलं का? इथे कोण कोणाचं वर्णन करतो यावरून वर्णन कोणाचं करतो तो वर्णन करणारा काय योग्यतेचा हे कळतो. गुरूंचं, श्रीगुरूंचं वर्णन माऊली ज्ञानोबराय करतात, म्हणजे त्या गुरूंचा महिमा किती असेल ते बघा. माऊली ज्ञानोबराय निवृत्तीनाथांचं वर्णन करतात, तुकोबाराय माऊलींचं वर्णन करतात, निवळोबाराय तुकोबारायांचं वर्णन करतात, नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात, तुकोबाराय नाथ महाराजांचं वर्णन करतात. अहो, जी वर्णन करणारी मंडळी आहे ती कोण्या योग्यतेची आहे ती बघा. काय आहे, नाथरायांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला. नाथरायांच्या चरणी तुकोबाराय वर्णन करतात, तुकोबाराय वंदन करतात. तुकोबारायांचा अधिकार किती आपल्याला माहित आहे? उदकामध्ये ज्यांनी वह्या तारिल्या म्हणजे अभंग आपले तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले, तशा तुकोबाचे अभंग रक्षिले. तुकोबारांचे अभंग पाण्यावरती तरंगतात. तुकोबारांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मृत प्रेत व्यक्ती जागा होतो. असे सामर्थ्यवान सदैव भजन करणारे सुभाव भजनवाले तुकोबाराय तर नाथरायांचं वर्णन करतात. नाथरायांची योग्यता काय असावी महाराज? नाथराय वर्णन करताना माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतात, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी, म्हणजे माऊलींचा अधिकार काय असेल. आणि माऊली निवृत्तीनाथांचं वर्णन करतात, म्हणजे निवृत्तीनाथांचा अधिकार काय असेल. उगीच विश्वगुरु म्हटलं आहे काय निवृत्तीनाथांना? मी का सांगतोय, इथे माऊली ज्ञानोबराय या ओवीतून आपल्या गुरुरायाचं वर्णन करताना वर्णन करतात, नमो सुभाव भजन भाजना. गुरुराया आपण सुभाव भजन भाजन आहात का हो? आता विषय असा आहे की गुरु निवृत्तीनाथ गुरुराय हे सुभाव भजन भाजन आहेत. आता ते मी सांगत नाही, ते भजन भाजना वगैरे कालच्या भागात मागच्या भागात सांगितलं. का पण असं का वाटते त्याचं कारण माऊली दुसऱ्या पदामध्ये सांगतात, भवेभ कुंभ भंजना. भवेभ कुंभ भंजना. आता भवेभ कुंभ भंजना म्हणजे काय? भव अधिक इभ अधिक कुंभ अधिक भंजन. भवेभ भव अधिक इभ भवेभ, कुंभ भंजना कुंभ अधिक भंजन, भवेभ कुंभ भंजना. गुरुराय आपण भवेभ कुंभ भंजनात
आता भवेब कुंभ भंजनाचा अर्थ असा आहे, भव म्हणजे संसार, इभ म्हणजे हत्ती, कुंभ म्हणजे त्याचं गंडस्थल, त्याचं मस्तक, आणि भंजना म्हणजे फोडून टाकणारा, नाश करणारा. आता लक्षात आलं का पदाचा अर्थ? भवेब कुंभ भंजना म्हणजे संसार रूपी हत्तीच्या गंडस्थलाला फोडणारे आपण आहात, म्हणून नमो भवेब कुंभ भंजना, म्हणून आपल्याला नमस्कार आहे. गुरुचं महात्म्य नुसतं आपल्याला आशीर्वाद देऊन मोकळं. आशीर्वाद कुठला पाहिजे गुरुचा? गुरु तुम्हाला सर्वच देऊ शकतात महाराज. सद्गुरू संत आपल्याला काहीही देऊ शकतात, सांसारिक गोष्टीही देऊ शकतात, तुमच्या संसारातल्या इच्छाही पूर्ण करू शकतात, नाही असं नाही. ते चमत्कारही करू शकतात, करू शकत नाही अशातला भाग नाही. पण खऱ्या अर्थानं त्यांची पॉवर खूप मोठी आहे हो, त्यांचं सामर्थ्य मोठं आहे. आम्ही आपल्या संतांकडे जातो, गुरूंकडे जातो, आणि माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मला मुलगा होऊ दे, माझं घर होऊ दे, हे मागतो. काय हे पूर्ण करण्यासाठी गुरु समर्थ नाहीत असं नाही, संत समर्थ नाहीत असं नाही. पण काय होते माहितीये का, एखाद्याकडे जावं, किंवा एखादा बसलाय, त्याला कोणीतरी त्या ठिकाणी प्रसन्न व्हावं, राजाने प्रसन्न व्हावं आणि म्हणायचं, माग रे बाबा तुला काय पाहिजे ते. त्यांनी म्हणावं, काही नाही महाराज, माझ्याजवळ तंबाखू आहे पण चुन्याची डबी नाही, चुना पाहिजे. आता राजा प्रसन्न झाल्यावर काय मागावं? तो काहीही देऊ शकतो ना हो, पण आपल्याला मागण्याची कुवत नाही, आपल्याला ते कळत नाही. काय राजा चुन्याची डबी देऊ शकत नाही असं नाही, राजा चुन्याची डबी तुम्हाला देऊ शकेल, पण राजा हिरे माणिक मोती सोनंही देऊ शकेल ना. तसं हे सद्गुरू संत साधू यांचं महिमान वर्णन करताना, यांना नमन करताना महाराज म्हणतात नमन आहे. का नमन आहे? कारण भवेब कुंभ भंजना, हे आपल्याला भवसागरातून पार करू शकतात. या संसार रूपी हत्तीचा गंडस्थल फोडू शकतात, संसारातून आपल्याला मुक्त करू शकतात. आता संसार म्हणजे काय? भव म्हणजे संसार, संसार म्हणजे काय? संसार म्हणजे बायका लेकरं मुलं, एवढी मर्यादित छोटी त्याची व्याख्या नाही. संसार म्हणजे जन्म मरण. या संसारातून मुक्त करतात, जन्म मरणातून मुक्त करतात महाराज. ह्या संसारातून मुक्त होणं एवढं सोपं नाही हो. नाही म्हणजे संसार काय बायको लेकरं सोडले की झालं संसारातून मुक्त, त्याला संसारातून मुक्त होणं असं म्हणत नाही. उलट संत महात्मे म्हणतात संसारात राहून सुद्धा मुक्त होता येते. कसं? सत्यवान करी संसार सकळ, सत्यवान करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे, अलिप्त कमळ जळी जैसे. संसार करून सुद्धा जसं कमळ पाण्यात राहते पण पाणी लागू देत नाही महाराज, तसं संसारामध्ये राहून सुद्धा संसारावरती विजय मिळवता येणं, आणि हे मिळवून देण्याचं काम आपले गुरु करतात, संत करतात, साधू करतात. म्हणून ते कसे आहेत? भवेब कुंभ भंजना. संसाराला हत्तीचं रूपक दिलं महाराज. का हो? कारण हत्ती भयंकर बलवान आहे. आपल्याला माहिती आहे प्राण्यांमध्ये हत्ती बलवान आहे. आणि हत्तीच्या ताकदीमुळे कोण चालू शकते मला सांगा? हत्तीच्या ताकदीमुळे कोणी चालू शकते? एवढा ताकदवान, एवढा बलवान हत्ती आहे. पण हत्तीवर अंकुश कोण ठेवू शकतो? त्याचा माहूत. हत्तीच्या गंडस्थलावरील अंकुश ठेवणारा तो माहूत, तोच हत्तीला आपल्या काबूमध्ये ठेवू शकतो. तेव्हा आपल्या या संसार रूपी हत्तीला काबूत ठेवण्यासाठी
श्री गुरूंची कृपा जरुरी आहे. म्हणून महाराज म्हणतात अशा भव सागरातून पार करण्यासाठी भवरूपी हत्तीला जाग्यावरती ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त आमचे श्री गुरुच त्या ठिकाणी सामर्थ्यशील आहेत. म्हणून त्यांना नमन. नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना. भवेव कुंभ भंजना. भवरूपी हत्तीरूपी संसाराच्या हत्तीरूप असलेल्या या संसाराचं गंडस्थल फोडून काढू शकतात ते कोण? सद्गुरू. म्हणून सद्गुरूची कृपा जरुरी आहे. महाराज म्हणतात आमचा उद्धार. हे बघा, देव सुद्धा संकटात धावून येऊन तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला तारू शकतो, संकटातून तारून नेऊ शकतो. कोण? देव. पण उद्धरून नेऊ शकतो का? या बाबतीत शंका आहे. भगवंत तुम्हाला मागितलं ते देईल, प्रसन्न झाला तर. तुम्ही मागितल्यापेक्षा जास्त देईल, पण तुमचा उद्धार करील याची शाश्वती नाही. पण संत गुरु साधू आपला उद्धार करतात. माऊली ज्ञानोबांनी म्हटलंय ना, आमचे श्रीगुरु काय करतात? माऊली तर म्हणतात, हो मी श्रीगुरूच्या कृपेने तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे. आता उद्धरिलो गुरु कृपे. आता उद्धरिलो गुरु कृपे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुच्या कृपेने या संसार सागरातून मी तरलो. म्हणजे तरण्यासाठी, तरुण जाण्यासाठी फक्त आणि फक्त श्री गुरुची कृपा जरुरी आहे. या संसारातून तरुण जाणं सोपं नाही ना, कारण आपल्याला माहिती आहे संसार कसा आहे. महाराज वर्णन करतात की नाही, या संसाराच्या तापाने मी तापलो. संसाराच्या तापे तापलो मी देवा. नाही, कित्येक प्रमाण आहेत महाराज, कित्येक प्रमाण आहेत. हा भवसागर तरुण जाण्यासाठी, हा संसार रूपी सागरातून बाहेर निघण्यासाठी काय करावं? श्री गुरूंना शरण जावं. कारण श्री गुरूंशिवाय, संतांशिवाय कोणीही आपला उद्धार करू शकत नाही. आणखी एक प्रमाण सांगतो. या संसारामधून तरुण जाण्यासाठी भवेब कुंभ भंजन असलेले श्री गुरुच आपल्याला मदत करू शकतात. असं एक प्रमाण तुम्हाला सांगतो. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. नशेची निष्ठंक आन कोणी. नशेची निष्ठंक आन कोणी. नशेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. म्हणजे संसारामधून तारुण जाण्यासाठी सद्गुरूशिवाय दुसरं कोणीही त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून कोणीही सद्गुरूशिवाय जर आपल्याला संसारातून तारून नेऊ शकत नाही, तर मग कोणाला शरण जायचं? सद्गुरूला शरण जायचं. आणि सद्गुरूला शरण जायचं म्हणजे काय करायचं? शरणांगती पत्करून त्यांना नमन करायचं. माऊली ज्ञानोबा म्हणतात, नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना. तो नमो इथे लावा. नमो भवेव कुंभ भंजना. सद्गुरूंना शरण गेलं की सद्गुरू आपल्याला आपल्या जवळ घेतील, आपल्या कवेत घेतील, आपल्या मिठीत घेतील, आपल्या जवळ घेऊन आपला उद्धार करतील, आपल्या डोक्यावरती हात ठेवतील. आणि मग सद्गुरूंनी एकदा का डोक्यावरती हात ठेवला की मग या संसार सागरातून आपल्याला बाहेर काढतील. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर काढतील. मोक्ष प्राप्ती भगवत प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ते स्वप्रयत्नाने महाराज शक्य नाही. आपल्या मनाने आपल्या चालत गेलं तर ते होणार नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. आपल्या मनानं परमार्थ होत नसतो. श्री गुरूंच्या सानिध्यात राहून, श्री गुरूंची सत्ता, श्री गुरूंचा आशीर्वाद संपादन करून, संतांच्या संगतीमध्ये परमार्थ केला तर तो फलद्रूप होतो. महाराजांनी सांगितलंय ना,
संतांचे संगती मनमार्ग गती आकाळावा श्रीपती येणे पंथी. मग भगवंताला प्राप्त करून घ्यायचं आहे, आपलं इष्ट आपल्याला जर साध्य करून घ्यायचं असेल, या जीवनाची कृतार्थता करून घ्यायची असेल, तर श्री गुरुशिवाय दुसरं कोणीही ते करून घेऊ शकत नाही. कारण ते भवेव कुंभ भंजन आहेत. म्हणजे या संसार रूपी हत्तीच्या गंडस्थलाचा नाश करून आपल्याला ते त्यातून बाहेर काढतील. म्हणून दुःखरूप संसारातून, जन्म मृत्यूच्या या संसारातून बाहेर निघून खऱ्या आनंदाचं, परमानंदाचं, परब्रह्माचं, ब्रह्माचं, मोक्षाचं, हरीचं दर्शन घडून देण्यासाठी असेल तर फक्त आणि फक्त संत साधू गुरु हेच आपल्याला ते करून देऊ शकतात. नाथ महाराज म्हणतात ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. म्हणून गुरुशिवाय हे करणार नाही महाराज. गुरुविना अनुभव कैसा कळे. आपल्याला माहिती आहे, सर्व प्रमाण माहिती आहे, गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय हे शक्य नाही. म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण चालू केलेल्या या चिंतन मालिकेमध्ये या ओवीचं चिंतन करत असताना पहिल्या भागामध्ये सुभाव भजन भाजन, दुसऱ्या पदाचा अर्थ दुसऱ्या भागामध्ये भवेव कुंभ भंजना, असं म्हणजे भवसागरातून, या संसार सागरातून तरुण नेण्यासाठी आपल्याला गुरुच मदत करू शकतात. आणि हे बघा, आपल्याला एक अभंग सांगतो, थांबतो बघा. अर्वगाचे साठी पंते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करुणी धाविते अंगी. बालकाचे चाली माता घालून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करुणी धाविते अंगी. मला प्रमाण सांगायचं होतं, शेवटचं चरण आहे. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, जनासाठी उदकी ठाव. म्हणजे नदीवर, समुद्रामध्ये जी नाव असते, ती नाव या तीरावरून त्या तीरावर नेण्यासाठी असते. ती पाण्यात राहते कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, जनासाठी उदकी ठाव. तसे हे संत आणि गुरु आपल्याला या भवसागरातून, संसार रूपी सागरातून या तीरावरून त्या तीरावर नेण्याचं काम करतात. कारण त्यांच्यात ते सामर्थ्य आहे, भवेव कुंभ भंजना. आणि म्हणून अशा सद्गुरूला आपण शरण जायचं. आपले सद्गुरू कोण आहे? तो आपले सद्गुरू माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबार आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळी. या संत मंडळीच्या चरणी नतमस्तक व्हायचं, यांचं भजन करायचं, सुभाव भजन. कारण तेच त्यांच्या भजनाच्या पात्रतेचे आहे. दुसरं कोणाचंही भजन करून चालत नाही महाराज. एक तर देवाचं भजन करायचं, नाही आपल्या गुरुचं भजन करायचं, म्हणजे संतांचं भजन करायचं. कारण ते त्याची भाजन आहेत, पात्र आहे. सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना. मग आपल्याला हे संसार सागरातून पार करतील, मुक्त करतील. आजची सेवा दुसऱ्या पदाचा अर्थ समजून इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. या ओवीचा समारोपी चिंतन म्हणजे तिसरं पद विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया यावर चिंतन करू पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबू. पुढच्या भागामध्ये भेटीपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊलींचं भजन करू आणि थांबू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ.